दरम्यान नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत निर्णय मेरिटवर घेतला जाईल असं भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। तसंच राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। नारायणराव राणे यांच्याकडनं भारतीय जनता पक्षाकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही। असा कुठलाही प्रस्ताव आमच्या विचाराधीन देखील नाही। असा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नाही आणि कुठलाही प्रस्ताव जर आमच्याकडे आला म्हणजे हाच नाही, कोणाही नेत्याचा प्रस्ताव जर आमच्याकडे आला तर आम्ही मेरिटवर त्याचा विचार करू। भारतीय जनता पक्षाचे दरवाजे हे सगळ्यांकरता उघडे नाहीत, त्याकरता आम्ही एक फिल्टर तयार केला आहे। आमच्या फिल्ट्रेशनच्या टेस्टमध्ये जे नेते पास होतील त्यांनाच आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देणार आहोत। त्यामुळे ज्या गोष्टीचा प्रस्तावच आमच्या समोर नाही त्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करणं हे अयोग्य आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।